प्रधानमंत्र्यांच्या विरोधात देखील खूप रोष आहे. गेले 12 वर्ष देशाची आर्थिक स्थिती असेल, देशाची सामाजिक स्थिती असेल, शिक्षण व्यवस्था असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहतोय घोळ झालेला आहे. आणि एक कळायला लागलेलं आहे की भाजपला सरकार जवळपास वरळीमध्ये आपण पाहतोय अनेक गृहनिर्माण प्रकल्प हे मार्गी लागलेले आहेत. जसं BED आमच्या वेळी आम्ही सुरू केलं होतं. पोलीस कॅम्पचा आम्ही सांगतोय की त्याचा देखील पुनर्विकास चांगला झाला पाहिजे. पोलिसांना घरं आणि रिटायर्ड पोलीस परिवारांना घरं. SRA देखील आपण पाहतोय अनेक स्कीम्स ज्या वर्षानुवर्ष रखडल्या होत्या त्या आम्ही मार्गी लावल्या. आता एकच आमच्याकडे VP नगर, मग त्याच्यात BC ब्लॉक आहे, VP नगर आहे, 3-4 नगर जे आजूबाजूचे आहेत ती अडकलेली आहेत. आणि कुठच्या तरी कारणामुळे एक तर 13-2 म्हणजे चेंज ऑफ बिल्डर किंवा विकासक नवीन न येता आत्ता जसं चाललंय तसं कुठेही न चालता हे रखडून राहिलेलं आहे. ते थोडं मार्गी लावायला आम्ही आलेलो. खरोखर कुठे अडकलंय, का अडकलंय, का इथे एवढी कमी गती पकडलेली आहे हे विचारण्यासाठी आम्ही आलेलो. आणि वर्डी स्पेसिफिक विषय होता. उद्या कर्जमाफीचे 7,000 कोटींचं वितरण होतंय महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत. धाराशिवमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. 700 रुपये उसने घेऊन आपण शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरला होता. 211 रुपये त्याला ही मिळाले. तसं पाहायला गेलं तर पीक विमा असेल किंवा हे आता कर्जमुक्ती जी हे सरकार कर्जमाफी बोलतं, कारण ह्या सरकारच्या डोळ्यात शेतकरी हे गुन्हेगार असतात आणि म्हणून सतत कर्जमाफी असं हे सांगत असतं. आता उद्यापासून जे वितरित होतील खरोखर किती कोणाला मिळतील, काय मिळेल हे उद्याचं सगळं झाल्यानंतर आपल्याला कळेल. खरोखर शेतकऱ्याची मदत व्हावी ही आमची मनापासून इच्छा आणि म्हणून आता आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही. रोहित पवार आणि आपण देखील दोघांनी देखील भेट घेतली. नाही आमचा वेगळा विषय होता. नक्कीच मला वाटतं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची सीट होती. गेले 25 वर्ष भाजप जिंकत आली होती आणि तिथे आता बदल होतोय. हे देशात बदल होण्याचे चिन्ह आहेत. 158 खटले प्रलंबित आहेत. परीक्षा गैरव्यवहार जे काही आतापर्यंत आहेत 22 वर्षापासून 158 खटले प्रलंबित आहेत. सुनावणीच झालेली नाही. नीटचं सगळं प्रकरण बाहेर आलं, मात्र ही 22 वर्ष अजूनही प्रलंबित आहे. मला वाटतं आता रात्री काही Instagram रील्स तुम्हाला परत येतील मित्र म्हणून, तर त्याच्यावर कळेल. फडणवीस जर दिल्लीमध्ये गेले आणि अमित शाह मोदींना गाठून जर ते PM झाले तर त्याचं स्वागत केलं जाणार आहे. महाविकास आघाडीची भूमिका काय? मला वाटतं भूमिका फडणवीस साहेबांनी पहिली स्पष्ट करावी. त्यांची स्वप्न काय ती स्पष्ट करावी, मग आमची भूमिका आम्ही सांगू. पण मी आधी पण हे सांगितलेलं आहे की कदाचित हे आत्ता जे अधिवेशन होऊन गेलं हे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं शेवटचं अधिवेशन, ते कदाचित दिल्लीत जातील मी सांगितलं. फडणवीस स्वतः म्हणतात की ते महाराष्ट्रातच असतील म्हणून. आता तुम्हाला भाजपची सगळी रणनीती माहिती असते. जे नाही होणार ते सांगायचं होणार आणि जे होणार ते 100% नाही होणार सांगत असतं. आता जे टीव्हीवर येऊन कल्चर बद्दल सांगतात लोकांना, ही आपली सभ्यता नाही बद्दल सांगतात, त्यांच्यासमोर प्रश्न विचारा, त्यांना विचारा. गडकरींच्या विरोधात जो रोष आहे तो वाढतोय. नागपूरमध्ये आज काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे. ठिकठिकाणी आंदोलन होतं. नुसतं गडकरी नाही तर पूर्ण देशभरात आपण पाहतोय प्रधानमंत्र्यांच्या विरोधात देखील खूप रोष आहे. गेले 12 वर्ष देशाची आर्थिक स्थिती असेल, देशाची सामाजिक स्थिती असेल, शिक्षण व्यवस्था असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहतोय घोळ झालेला आहे. आणि एक कळायला लागलेलं आहे की भाजपला सरकार चालवता येत नाही. तसं पाहायला गेलं तर अतिरेकी हमले देखील किती झाले, तर किती इंटेलिजन्स फेलियर झाला हे दिसतंय आपल्याला. आणि हे सगळं झाल्यानंतर देखील आपण नुसतं भाषणं ऐकायची, त्यांची रील्स पाहायचे, पण पुढे काही होत नाही. E20मुळे किती लोकांचे इंजिन खराब झालेली आहेत. तसं पाहायला गेलं तर मुंबई गोवा महामार्ग झालं 10 वर्ष आम्ही ऐकतो की आता ह्या डिसेंबरपर्यंत झालंय काय पुढे त्याचं. देवेंद्र फडणवीसांचे कोण आंदोलन झालं ते संविधान विरोधी होतं. मला वाटतं भाजपला स्वतःचं संविधान या देशावर लादायचं हे दिसायला लागलं आणि म्हणून 2/3 मेजॉरिटी हे मागत आहेत. डिलिमिटेशन हा एक बहाणा आहे, पण जे अधिकार तुम्हाला दिलेत, जे हक्क तुम्हाला दिलेत ते तुमच्याकडून काढून घ्यायचे आहेत आणि म्हणून भाजप 2/3 साठी काम करते. मला वाटतं संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला-मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती. हा संवाद खूप उशिरा होत आहे. देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे. आणि त्यांना प्रीच करून काय होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काय होणार नाही. संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. जेनजीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे
लावून लाठ्या चालवलेल्या आहेत, महिलांना कसं हँडल केलेलं आहे, एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रगची चिटकू, हे सगळं जेनझी बरोबर झालेलं आहे, ते जेनझी विसरणार नाही. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा विषय असं आपल्या देशात पक्ष उल्लंघन कायदा पण आहे, पण त्याचं काय झालंय हे आपण पाहतोय, गेले 4 वर्ष त्याच्यावर प्रलंबित आहे. मुंबई महानगरपालिकेतील उद्या याबाबत उद्या याबाबतच सुनावणी पक्षचिन्ह आणि या सगळ्याबाबत सुनावणी युक्तिवाद केला जाऊ शकतो काय मुंबई महानगरपालिका राम मंदिरानंतर सिद्धिविनायक मंदिरामध्ये आप त्याच्यावर येतो, एक मिनिट येतो. 267 अधिकारी भ्रष्टाचार सापडले, मात्र त्यांच्यावर कारवाई करू शकली नाही. केवळ सिस्टम निलंबित केलं तर कारण ही जर कारवाई केली तर अगदी उपमुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ही कारवाई जाईल हे त्यांना माहिती आहे. आणि भ्रष्टाचार हा DCMच्या ऑफिसमधून, CMच्या ऑफिसमधून की त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या हातातून होतोय हे सगळ्यांना कळायला लागेल.